मित्रांनो, दातदुखी किंवा दाढ दुखणं ही इतकी भयानक समस्या आहे की यामुळे माणसाला रात्रीची झोपही येत नाही आणि अन्न खाणंही कठीण होतं. इंटरनेट आणि सोशल मीडियावर दातदुखी आणि दातांची कीड घरच्या घरी 100% बरी करण्याचे अनेक दावे केले जातात, ज्यामध्ये लवंग, लसूण किंवा पेरूच्या पानांचा वापर सुचवला जातो. हे घरगुती उपाय दातांच्या वेदनांवर तात्पुरता आराम देण्यासाठी नक्कीच फायदेशीर आहे, परंतु तुम्हाला यामागचे वैज्ञानिक सत्य आणि मर्यादा माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे, जेणेकरून तुम्ही चुकीच्या समजुतींमुळे दातांचे मोठे नुकसान करून घेणार नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दातदुखीवरचे खरे आणि सुरक्षित घरगुती उपाय आधी पाहणार आहोत आणि त्यानंतर ह्या विषयाशी जोडलेले मोठे भ्रम म्हणजेच मिथ्स एकामागून एक वैज्ञानिक तथ्यांसह खोडून काढणार आहोत. रात्रीच्या वेळी अचानक दात ठणकायला लागला की माणूस अक्षरशः अस्वस्थ होऊन जातो. खाणं पिणं तर दूरच, पण शांत बसणं सुद्धा कठीण होतं. अशा वेळी लगेच डॉक्टर उपलब्ध नसतील तर काही नैसर्गिक आणि पारंपरिक उपाय तात्पुरता आराम देण्यासाठी खूप उपयोगी ठरू शकतात. त्यामध्ये सर्वात प्रभावी मानला जाणारा उपाय म्हणजे लवंग किंवा लवंगाचे तेल. मित्रांनो, लवंगामध्ये युजेनॉल नावाचं नैसर्गिक तत्व असतं, जे वेदना कमी करण्यासाठी आणि दाताजवळील भागाला थोड्या वेळासाठी बधीर करण्यासाठी ओळखलं जातं. म्हणूनच दुखत असलेल्या दाताजवळ लवंग ठेवली किंवा कापसावर थोडंसं लवंगाचं तेल लावून हलक्या हाताने त्या भागावर ठेवलं तर काही मिनिटांमध्ये ठणका कमी झाल्यासारखं वाटू शकतं. मित्रांनो, ह्याशिवाय लसूण हा देखील दातदुखीमध्ये जुना पण प्रभावी घरगुती उपाय मानला जातो. लसणातील ॲलिसिन नावाचं अँटीबॅक्टेरियल तत्व तोंडातील जंतूंविरुद्ध काम करतं. जर लसूण, काळी मिरी आणि चिमूटभर सेंधव मीठ एकत्र करून पेस्ट तयार केली आणि ती हलक्या हाताने कीड लागलेल्या दाताजवळ लावली तर संसर्गामुळे होणारी वेदना काही प्रमाणात कमी होण्यास मदत मिळू शकते. याशिवाय अनेकांना माहिती नसलेला पण अत्यंत उपयुक्त उपाय म्हणजे पेरूच्या पानांच्या गुळण्या. पेरूच्या पानांमध्ये सूज कमी करणारे आणि जंतूंना रोखणारे नैसर्गिक गुणधर्म असतात. ह्याची काही पाने पाण्यामध्ये उकळून ते पाणी कोमट झाल्यावर गुळण्या केल्याने हिरड्यांची सूज, वेदना आणि तोंडातील अस्वस्थता कमी होण्यास मदत मिळते. पण दातदुखीमध्ये सर्वात सोपा, सुरक्षित आणि जगभरामध्ये डॉक्टरांनी मान्यता दिलेला उपाय म्हणजे कोमट मिठाच्या पाण्याच्या गुळण्या. मित्रांनो, 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये अर्धा चमचा मीठ मिसळून खळखळून गुळण्या केल्यास तोंडातील बॅक्टेरिया कमी होतात, हिरड्यांमधील सूज शांत होते आणि रक्त येण्याची समस्या कमी होऊ शकते. मित्रांनो, विशेष म्हणजे हा उपाय तोंड स्वच्छ ठेवण्यासाठीही खूप फायदेशीर आहे. मात्र हे सर्व उपाय केवळ तात्पुरता आराम देण्यासाठी आहे. यांच्याकडे कायमस्वरूपी उपचार म्हणून बघू नका. जर दातदुखी सतत होत असेल, सूज वाढत असेल किंवा ताप येत असेल तर दंतवैद्यांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे. कारण अनेकदा साधी वाटणारी दातदुखी सुद्धा आतल्या गंभीर संसर्गाचा म्हणजेच इन्फेक्शनचा संकेत असू शकते. मित्रांनो, आजकाल सोशल मीडियावर दातदुखी आणि दातातील कीड यावर 100% हमखास उपाय सांगणारे असंख्य व्हिडिओज आणि पोस्ट व्हायरल होताना दिसतात. विशेषतः लवंग, लसूण, पेरूची पाने किंवा घरगुती पेस्ट यांना जादुई इलाज म्हणून दाखवलं जातं. अनेक लोकांना वाटतं की हे उपाय वापरले की दातातील कीड पूर्णपणे नष्ट होते आणि डेंटिस्टकडे जाण्याची गरजच उरत नाही. पण मित्रांनो, प्रत्यक्षात हे सत्य नसतं. जेव्हा दातावर काळे डाग, छिद्र किंवा सतत ठणकणारी वेदना सुरू होते तेव्हा संसर्ग अनेकदा दाताच्या आतल्या थरांपर्यंत पोहोचलेला असतो. लवंग किंवा लसूण यांसारख्या गोष्टी काही काळासाठी वेदना कमी करू शकतात, कारण त्यामध्ये नैसर्गिक वेदनाशामक आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. मात्र ते दाताच्या आत गेलेली कीड मुळापासून काढून टाकू शकत नाही. त्यामुळे काही लोक महिनोन्महिने फक्त घरगुती उपाय करत राहतात आणि दात आतून अधिकच सडत जातो. शेवटी अशी वेळ येते की दात वाचवणं अशक्य होतं आणि तो उपसण्याशिवाय पर्यायच राहत नाही. म्हणूनच घरगुती उपाय हे फक्त तात्पुरता आराम देऊ शकतात, ते कायमस्वरूपीचे उपचार नाही हे समजून घेणं खूप आवश्यक आहे. लहान मुलांच्या दातांबाबत तर अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. काही ठिकाणी तर असा सल्ला दिला जातो की मुलांच्या किडलेल्या दातांवर पेरूच्या पानांची कोरडी पूड चोळल्याने कीड कमी होते. पण मित्रांनो, हा उपाय प्रत्यक्षामध्ये धोकादायक ठरू शकतो. लहान मुलांचे दात, हिरड्या आणि तोंडातील त्वचा अत्यंत नाजूक अशी असते. कोरडी पूड घासल्याने हिरड्यांवर जखम होऊ शकते, सूज येऊ शकते आणि मुलांना वेदना देखील वाढू शकतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशी बारीक पूड श्वास घेताना मुलांच्या घशामध्ये किंवा श्वासमार्गात जाऊ शकते, ज्यामुळे गंभीर त्रास निर्माण होण्याचा धोका असतो. म्हणूनच मुलांच्या दातदुखीसाठी कठोर किंवा कोरडे उपाय करण्यापेक्षा सौम्य आणि सुरक्षित उपाय अधिक योग्य मानले जातात. उदाहरणार्थ, पेरूची पाने पाण्यात उकळून त्या कोमट पाण्याने हलक्या गुळण्या करवणे किंवा साधं कोमट मिठाचं पाणी वापरणं हे तुलनेने सुरक्षित पर्याय आहे.
मात्र जर मुलांना वारंवार दातदुखी होत असेल, खाण्यामध्ये त्रास होत असेल किंवा मग सूज दिसत असेल तर लगेच दंतवैद्यांचा सल्ला घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण लहानपणीची दुर्लक्षित दातांची समस्या पुढे कायमस्वरूपी दातांवरही परिणाम करू शकते. तसाच आणखी एक मोठा गैरसमज म्हणजे कोमट मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्या की दातांची कोणतीही समस्या कायमची बरी होते. खरं तर मिठाच्या पाण्याने गुळण्या करणं ही तोंडाच्या स्वच्छतेसाठी अत्यंत चांगली आणि डॉक्टरांनी मान्य केलेली सवय आहे. यामुळे तोंडातील बॅक्टेरिया कमी होण्यास मदत होते, हिरड्यांची सूज कमी होते आणि तोंड स्वच्छ राहतं. पण मित्रांनो, याचा अर्थ असा मुळीच नाही की मिठाचं पाणी दातांच्या प्रत्येक गंभीर समस्येवर अंतिम इलाज आहे. जर दाताच्या मुळाशी पस साचला असेल, दात हलत असतील, हिरड्यांतून सतत रक्त येत असेल किंवा अक्कल दाढेमुळे तीव्र वेदना होत असतील तर फक्त गुळण्या करून ती समस्या पूर्णपणे बरी होणार नाही. अनेक लोक भीतीमुळे किंवा खर्च वाचवण्यासाठी महिनोन्महिने फक्त घरगुती उपाय करत राहतात आणि समस्या अधिकच गंभीर बनू लागते. दातांमधील संसर्ग वाढत गेला तर त्याचा परिणाम केवळ तोंडापुरता मर्यादित राहत नाही. काही वेळा तो जबड्यापर्यंत किंवा शरीरातील इतर भागांपर्यंतही पोहोचू शकतो. म्हणूनच घरगुती उपायांचा वापर हा प्राथमिक मदत म्हणून ठीक असला तरी योग्य वेळी दंतवैद्यांकडून तपासणी करून घेणं हेच खऱ्या अर्थाने शहाणपणाचं पाऊल आहे. मित्रांनो, थोडक्यात सांगायचं तर लवंग, लसूण किंवा मिठाचे पाणी हे दातदुखीवर तात्पुरता आराम देणारे उत्तम घरगुती पर्याय आहे, पण ते दातांच्या समस्येवरचा परमनंट इलाज मुळीच नाही. जर तुम्हाला 2 ते 3 दिवसांपेक्षा जास्त काळ दातदुखीचा त्रास होत असेल किंवा दाताला खड्डा पडला असेल तर घरगुती प्रयोगांमध्ये वेळ न घालवता ताबडतोब चांगल्या डेंटिस्टकडे जाऊन योग्य ट्रीटमेंट करून घेणं हाच एकमेव योग्य मार्ग आहे. मित्रांनो, तुम्हाला आजची ही सत्य आणि वैज्ञानिक माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आरोग्याशी संबंधित अशाच खात्रीशीर माहितीसाठी तुमच्या लाडक्या आरोग्य बिट्स चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरक्षित रहा आणि निरोगी रहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.